Good morning, dear students. You are welcome to my program. Let's study. I am Mahesh Nathu Thosar, assistant teacher at Maharana Pratap Vidyalaya, Bhusawal. Standard 6, subject English. Lesson 3.7, The Man Who Never Lied. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ममाद नावाचा माणूस तो कधीही खोटं बोलत नाही, नेहमी खरं बोलतो म्हणून त्याची प्रसिद्धी आहे. परंतु या गोष्टीवर राजा मात्र विश्वास ठेवायला तयार नाही आणि म्हणून त्याच्याबद्दलची चौकशी करण्यासाठी किंवा त्याची माहिती घेण्यासाठी म्हणून राजाने त्याच्या माणसांना या ममादला त्याच्यासमोर हजर करण्यासाठी सांगितलं आणि त्याप्रमाणे ममाद राजाच्या समोर हजर झालेला आहे. पुढे काय झालं ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राजाने ममादची परीक्षा घेण्यासाठी म्हणून एक निरोप या ममाद मार्फत त्याच्या राणीकडे पाठवलेला आहे आणि अशा प्रकारे राजाचा मेसेज घेऊन हा ममाद राणीकडे गेलेला आहे. पुढे काय घडतं ते आपण बघूया. ममाद turned around and hurried to the summer palace. When he left, the king began to laugh. I am not going anywhere today. Just wait till Mamaad tells this lie to the queen. The next day, the king went to this summer palace. Did Mamaad tell you to prepare a feast for me yesterday? It was a lie. बघा काय झालं आहे. मग ममाद turned around and hurried to the summer palace. राजाचा निरोप घेऊन ममाद मागे वळला आणि तो लगेच समर पॅलेसकडे गेला. When he left, the king began to laugh. ममाद तिथून गेल्याबरोबर राजा हसायला लागला. आणि राजा म्हणाला, आय एम नॉट गोईंग एनीवेअर टुडे. आज मी कुठेही जात नाही आहे. जस्ट वेट टिल ममाद टेल्स दिस लाय टू द क्वीन. फक्त मी वाट पाहतोय. कसली? की ममाद हा खोटा निरोप राणीला सांगेल. द नेक्स्ट डे द किंग वेंट टू द समर पॅलेस. दुसऱ्या दिवशी राजा समर पॅलेसवर गेला आहे. Did Mama tell you to prepare a feast for me yesterday? आणि राजाने आता राणीला विचारलंय की काल ममादने तुला आमच्यासाठी मेजवानी तयार करायला सांगितलं का? इट वॉज अ लाय. ते खोटं होतं. ममाद गेव मी युअर मेसेज yesterday. The queen answered. Mamad said, maybe the king will come here by noon, maybe he won't. आता राणी सांगते, ममाद गेव मी युअर मेसेज yesterday. ममादने तुमचा निरोप मला काल सांगितला. ममाद सेड. ममाद म्हणाला की maybe the king will come here by noon, maybe he won't. राजा या ठिकाणी दुपारनंतर येऊ शकतील किंवा नाही देखील येऊ शकणार. अँड व्हॉट डज दॅट मीन? टेल मी फॉर शुअर. आय टोल्ड ममाद बट ममाद सेड आय कांट टेल यू फॉर शुअर. आय डोंट नो whether the king put his right foot in the stirrup or whether he put his left foot on the ground again after I left. So we just waited for you yesterday, but you didn't come. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? ते येतीलही
नाही पण येतील म्हणजे नेमकं काय? मला खात्रीने सांग. टेल मी फॉर शुअर. मला खात्रीपूर्वक सांग. आय टोल्ड ममाद. अशा प्रकारे राणीने त्याला सांगितलं की मला तू खात्रीने सांग की नक्की काय, तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय. बट ममाद सेड. परंतु ममाद म्हणाला, आय कांट टेल यू फॉर शुअर. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकत नाही. आय डोंट नो वेदर द किंग पुट हिज राईट फूट इन द स्टिरअप ऑर वेदर ही पुट हिज लेफ्ट फूट ऑन द ग्राउंड अगेन आफ्टर आय लेफ्ट. तो म्हणतोय, आय डोंट नो, मला माहीत नाही, वेदर द किंग पुट हिज राईट फूट इन द स्टिरअप. राजाने त्यांचा उजवा पाय स्टिरअपवर केव्हा ठेवला, किंवा वेदर ही पुट हिज लेफ्ट फूट ऑन द ग्राउंड अगेन आफ्टर आय लेफ्ट. मी गेल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी त्यांचा डावा पाय जमिनीवर ठेवला की काय, हे मला माहीत नाही. सो वी जस्ट वेटेड फॉर यू यस्टरडे बट यू डिडंट कम. अशा प्रकारे मी तुमची फक्त वाट पाहिली, काल तुमची मी वाट पाहिली, पण तुम्ही काही आला नाही. When the king heard this, he was taken aback. He agreed that Mamad was really a wise man, who only spoke what he saw with his own eyes, nothing more, nothing less. अशा प्रकारे राजाला आता त्याच्याबद्दल खात्री झालेली आहे. आणि मग वेन द किंग हर्ड धिस, राणीचं बोलणं जेव्हा राजाने ऐकलं तेव्हा ही वॉज टेकन अ बॅक. टेकन अ बॅक मीन्स सरप्राईज. राजाला सरप्राईज झालं, आश्चर्य झालं. ही ॲग्रीड दॅट ममाद वॉज रिअली अ वॉइस मॅन. अशा प्रकारे राजा सहमत झाला किंवा राजाला ते पटलं की ममाद हा अतिशय खरोखर हुशार माणूस आहे. हू ओनली स्पोक व्हॉट ही सॉ विथ हिज ओन आईज. स्वतःच्या डोळ्याने जेवढं पाहिलं तेवढंच तो सांगतो. नथिंग मोर, नथिंग लेस. जास्तही सांगत नाही आणि कमीही सांगत नाही. जेवढं त्याच्या डोळ्याने स्वतः पाहिलं तेवढंच तो सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या खाली जो तिसरा प्रश्न दिलेला आहे, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. मी वाक्य वाचणार आहे, ते ट्रू आहेत का फॉल्स आहेत ते तुम्ही ठरवायचे आणि तुमच्या वहीमध्ये उत्तरं लिहायचे. त्यासाठी तुम्ही हा पाठ वाचला पाहिजे. फर्स्ट सेंटेन्स, Mamad became famous as the man who lied. Second sentence, the king did not believe that Mamad never lied. Third, the king told Mamad to be careful. Fourth sentence, Mamad saw the king riding his horse. Fifth sentence, Mamad did not give the king's message to the queen. Sixth sentence, Mamad told a lie to the queen. The seventh and the last sentence is, the king agreed that Mamad was a wise man. Thank you.